आणि यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे। अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला कर्नाटकातून अटक केल्याची माहिती आहे। तर आज दोन्ही आरोपींना धारूर कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहतो म्हणून अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली होती। तर दुसरीकडे जखमी अशोक मोहितेंवर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि त्यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असल्याची माहिती आहे। तर हेच ते दोन आरोपी आहेत ज्यांना सध्या अटक करण्यात आली आणि त्यांना आता धारूरच्या कोर्टात हजर केले जाणार आहे। या पार्श्वभूमीवर दुसरीकडे अशोक मोहितेला या ठिकाणी लातूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे। काल त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक होती। आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे। आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे। वाल्मिकच्या बातम्या का बघतोस असा जाब विचारत दोघांकडून अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली होती। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपकडून लाथाबुक्क्यानं तसंच लोखंडी रॉड आणि कोयत्यानं जबर मारहाण करण्यात आली आहे। केस तालुक्याच्या धारूरमधील तरनळी गावात मारहाणीची घटना घडली। अशोक मोहितेवर लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा असल्याचीही माहिती मिळते। माहितीनुसार हे दोघे जण देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। आंधळेच्या वाढदिवसाला दोघांनी स्टेटसही ठेवलं होतं। आंधळेवर जीवघेण्या हल्ल्यासहित अनेक गुन्हे दाखल होते। त्याला फरारही घोषित केलं होतं, पण देशमुख हत्या प्रकरणातही तो फरार झाला। गेल्या 2 महिन्यांपासून पोलिसांचे हात आंधळेपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। कराड तुरुंगात असला तरी त्याच्या टोळीच्या जवळचे लोक मात्र लोकांवर जीवघेणा हल्ला करू लागलेत। धारूर प्रकरणातील गंभीर जखमी अशोक मोहिते यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे ते सुधारणा होते आहे। या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना धारूर पोलिसांनी आता अटक केल्याची माहिती समोर येते आहे। आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांना कर्नाटकामधून धारूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना दुपारनंतर धारूरच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आपण जर लक्षात घेतलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो याच्यावरून वाद झाला आणि वादानंतर धारूर तालुक्यातल्या तरनळी गावातला जो होमगार्ड आहे अशोक मोहिते याच्यावर गंभीररित्या हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये जखमी झालेला जो अशोक मोहिते आहे याच्यावर आता या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एकूणच जर लक्षात घेतलं तर प्रथम उपचार अंबेजोगाईमध्ये केल्यानंतर त्याला या लातूरच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती जी आहे ती डॉक्टरांनी दिलेली आहे। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।